आज नुसता गोंधळ झाला सकाळी आणि आज पूर्ण दिवस कसा गोंधळ असतोय बघा. केवढी मोठी बॅग आणि हा गोंधळ मला फार आवडतो. पळत पळत जायचं आहे जिमला आणि खूप लेट झालं आहे आज वर्कआउटला पण. तर पुढचं फुटेज डायरेक्ट जिममधलं. बाय 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 बाय. हा एक मॉर्निंगचा याच्या वेळेमध्ये निम्म्यापेक्षा वेळ तो यामुळेच मध्ये आली आहे आणि जिमवाल्याचं प्रेम बघ. शी इज माई जिम पार्टनर और आज मुझे ये लेके आई प्रोटीन बार. मराठी नाही ना जमत थोडं थोडं जमतंय. पहिलं प्रेम याला म्हणतात प्रेम. असं प्रेम कोण करतंय का माझ्यावरती. आणि आंघोळ झालेली आहे. हे आपलं जिमचं पूर्ण चेंजिंग रूम आहे आणि आय एम सो ग्लॅड की एवढ्या चांगल्या ठिकाणी मी ॲज अ झुंबा इन्स्ट्रक्टर आणि पॉवर योगा इन्स्ट्रक्टर आहे. असं मॅक्झिमम टाईम होतं की मी इथूनच रेडी होऊन मी शूटला जाते. आता आजचं पूर्ण दिवसाचं शेड्यूल तुम्हाला दिसेल की कसं काय असतं. खूप घाईमध्ये झालं आफ्टर द वर्कआउट. आता लेट स्टार्ट नेक्स्ट क्लिप. आवरून झालं आहे. हिच्यामुळे मी चेंज केलं आहे. व्हाईट होतं ना, ती मला बोलली मॅम चेंज करा, आज फॉर्मल शूट आहे. पर मेरा चॉइस ज़्यादा अच्छा है एंड पिंक लुक्स सो गुड ऑन यू. हा पिंक आहे. व्हॉटएव्हर कलर इट इज. हा कुठला कलर आहे? ऑनियन कलर आहे. ऑनियन. मला प्लीज कमेंट करून सांगा ना. खूप जास्त छान आहे हा कलर आणि तुम्ही खूप जास्त छान दिसताय हा कलर. ते काय आहे ना, चॉईस तिची आहे ना. सो ते खूप छान आहे. काही छान ऑन नाही आहे आणि आम्ही तुम्ही पण छान दिसताय ना. पॉईंट तो आहे, मेन पॉईंट. थोडं आणि अजून सी कुठली जिम अशी आहे का जिथे आंघोळ होते, वर्कआउट होते, हाईट खायला पण इथेच बसतो जिममध्ये. आणि आज आम्ही जिममध्ये काहीतरी असं खातोय असं की जे कोणीच एक्सपेरिमेंट करू नाही सांगणार पण आम्ही. नाही मी थोडं दाखवणार आहे. वो थोड़ा सा कॉन्फिडेंशियल है, वो नहीं दिखा सकते, नहीं तो निकाल देंगे हम कोई दूसरे. आफ्टर द ब्रेकफास्ट शूट टाईम. जवळपास जिमपासून एक हार्डली म्हणण्यापेक्षा बरोबर 1 तासाच्या अंतरावरती लोकेशन आहे. लोकेशनवर जाऊन नेक्स्ट तुम्हाला फुटेज दाखवेल. आजचा डे थोडासा बिझी राहणार आहे पण जेवढं जमेल तेवढं मी शूट केलं. आणि फायनली नाव दिस इज द स्टार्ट फॉर ब्लॉगिंग बिकॉज डेली लाईफ ब्लॉगिंग हे खूप टफ आहे आणि त्यातलं त्यात आपण चॅलेंज 90 डेजचं घेतलं. 8 डेज लोक स्टार्ट करतात. 8 डेज और 10 डेज और हार्डली 15 डेज मॅक्स 1 मंथ. बट ॲज युजल मी फुल मेंटल आहे 90 डेज चॅलेंज. सो शूट लोकेशनला आलं. हे बघ बिहाइंड द सीन. हे आमचे व्हिडिओग्राफर, हे आमचे थकणारे कार्यकर्ते. मॅम आमच्या नवीन टीम मध्ये. हे फोटोग्राफर, हे सिनेमॅटोग्राफर, हे मेकअप वाले, मेकअप आर्टिस्ट ज्यांनी माझा अजून मेकअप केलेला नाहीये, आता त्या करणार आहेत. आणि हे लोकेशन आहे 4 BHK फ्लॅट आहे आणि त्याचं आज मार्केटिंग चालू आहे. तर स्टे ट्यून. आणि मेकअप झालाय का? मेकअप झालाय, मस्त झालाय. आणि खरंच मेकअप काहीच केलेला नाही. काय नॅचरलीच मी एवढी सुंदर आहे ना. का हो स्वप्न? लोकेशन बघून बोलायचं का तुम्हाला? आणि हे काय माहितीये का तुम्हाला, शूटच्या आधी हा असा टाइमपास यासाठी करायचा असतो म्हणजे कॅमेरामध्ये एक्सप्रेशन चांगले येतील. मोरल ऑफ द स्टोरी सगळं खोटं आहे. चला. तर आजच संपर्क साधा. तर आजच अधिक संपर्क साधा. आणि तुमच्यासाठी नक्की चांगला पर्याय. नाही मग आता असं होईल डायरेक्ट शूट मध्ये ना. लुक 2 आणि गार्डन मध्ये आलो शूटला. बिल जास्त त्यामुळे भूक लागत नाहीये मॅडम. अजिबात भूक लागत नाही मॅडम. काहीच नाही खाल्लंय. मलिदा काल खाल्लेला आहे रे तो. आज काहीच नाही खाल्लं. आम्हाला काय कळणार आज आम्ही रील बघितली. पॉवर अप मध्ये तर 2 दिवस तर किती तास झाले माहिती? 3, 2, 4 तास. 2 रीलला 4 तास.
स्ट्रगल इज रिअल. काय जाते बोलायला लोकांना तरी पण खूप लवकर झालं. भूमिताईंनी इतका फास्ट घेतला म्हणजे असं रिटेक वगैरे जास्त काय घ्यायची गरज नाही. 10-15 नाही. क्वालिटी कॉल नाही तर 2 Quality मिनिटात call. मॅगी बनतेच. हो ना खूपच. भूमिताईंनी चांगलं केलं. आणि मला ह्या दोघांसोबत काम करून खूप छान वाटलं. दख्खनचा दख्खनचा क्लिकर आणि द फ्रेम स्टोरी. आणि आमच्या मॅम आल्या होत्या खूप टाइम मॅम किती रे मॅडम कुठे गेला? थँक्यू मॅम तुम्ही आला. त्यांनी खूप मला हेल्प केली. मेन म्हणजे मला मेंटली ह्या दोघांनी वेळ केलं नव्हतं तसं नाही केलं नाही म्हणजे होती मी पण मी वाचली. आता इकडे जायची. डिप्रेशन बाई डिप्रेशन. 4 तास असं केल्यानंतर होणारच आहे डिप्रेशन. आता गरज आहे ते चहाची. चहा 1 कप चाय. मग किती वाजले? झाले ना 4 तास. आपल्या ब्रँडचा चहा ते पण. दाखव बाळा तुझा लॅपटॉप दाखव. अरे अगं याची बॅग जर चेक केली ना किमान 5-6 लाखाचं भेटेल ना तुझं मटेरियल. अरे हा गरीब याचं थोबाड बघा गरीब लोकांचं. गरीब आहे बघा. अरे कोण आहे इथं ऑर्डर केला? कोणच नाहीये का? तो आजा ना भाई. अरे तू भी आजा ब्लॉग में तू भी व्हायरल होएगा अभी. काय विषय आहे? आणि किती तासानंतर खातोय आता आपण? हे किती तासानंतर मी सकाळपासून काही खाल्लंच नाहीये. 1 वाजता आलोय तो शूट केलाय. मेरी एक टांग नकली है. की कपड़ा खिलाड़ी. 5 वाजले. ए थांबे रोहित भाऊ. और मेरा अलग ही लेवल का टेंशन है. डिप्रेशन म्हणजे काय झालंय? सकाळपासून भूक काहीच लागलीये, खाल्लं नाही. भूक शूट लागलीये. केलाय. आता 5 वाजले संध्याकाळचे. आणि एवढा डेंजर शूट उपाशी केलाय. मारले उपाशी. असे आम्हाला यांनी शूट करताना उपाशी भूक मारले. लागत नाही. स्ट्रगल इज रिअल. सो क्लायंट लोकांनी ना थोडे पैसे देत जा रे आम्हाला. काय रे बजेट जरा मोठं ठेवा रे. मजा येते काम करायला. मच्छर चावतायत भूक लागली आहे. तोंड बघा आमच्या सगळ्यांची. मासूम चेहरा. पण मजा आली. स्वप्नील कसं वाटलं शूट करून? खूप आहे. पण मनापासून आपण कोणाला मिस बेस्ट करतो टाइम असतो तुमच्यासोबत आहे. शूट करायचं. असं काही नाही स्क्रिप्टेड आहे असं समजा. नाही हे आपण बोलत नाही. हा कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे याचं बरं खरं सांगा आपण दोघांनी कोणाला मिस केलंय आता? तेजस खरं सांगते मनापासून तेजस तुझ्यासाठी हा ब्लॉग आजचा जाम मिस केलं तुला. आणि जर तेजस असता पण तू जर आला असता तर शूट झाला नसता. 4 तासाचे 8 तास झाले असते. तर त्यामुळे भावा तू हायस तिथंच ठीक आहे. तू येऊ नको बस शूटला. नेक्स्ट टाइम. नाही प्लीज तेजस प्लीज मी तुला हा ब्लॉग तुला पाठवणार आहे. तू आमच्यासोबत सगळीकडे ये. तू शूटला येऊ नको. काय रे खरंच एक रील साठी ना हा किती रिटेक घ्यायला लावल. तो आहे ना तुझ्या रिटेक बघून याला हसून हसून तो हे झाला असता. परफेक्शन म्हणतात त्याला. यस यस मी परफेक्शनली करून घेत होतो. ते माझं परफेक्शन आहे. हा डायरेक्टर कम सिनेमॅटोग्राफर कम फोटोग्राफर एडिटर ट्रेकर जिमवाला. अरे किती कमवशील? अरे किती कमवतो? लाजलं. तर संध्याकाळचे बरोबर 7:30 वाजलेत. सकाळी बरोबर 7:30ला घर सोडलं होतं. आता बरोबर संध्याकाळचे 7:30 वाजले. बरोबर 12 तास घराच्या बाहेर आहे. इथून आता घरी जाते. सो आजचा ब्लॉग इथे संपला. डे 4 होता. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. डेली लाईफ आहे अशीच हेक्टिक आहे. आता 7:30 झालेत. घरी जायला मला एकतरी 8:30-9 होतील. मग तिथून पुढे घरचं आवरायचं जेवण सगळी साफसफाई परत उद्या सकाळी 5:30-6 वाजल्यापासून ड्युटी चालू. तर हे सगळं स्केड्यूल असतं. कसं वाटलं सांगा. आणि शूटच्या रील ह्या 2-3 दिवसात पोस्ट होईल. तर भेटूया